नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. 2.25 वर्षापूर्वी शिवसेना फुटली आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, तेव्हा उद्धव ठाकरे, संजय राऊत यांची आदळा आपट आठवा. गद्दारांना माफी नाही, आम्ही त्यांना सोडणार नाही, असे इशारे देण्यात आले होते. शरद पवार हे असं म्हणाले होते की उद्धव ठाकरेंनी सावध राहायला पाहिजे होतं, आपल्या पक्षातल्या आमदारावर त्यांचं लक्ष असायला पाहिजे होतं, आणि हे काही बरोबर नाही, लक्ष न दिल्यामुळे हे झालं आहे. आणि त्यानंतर अजितदादा पवार यांनी शरद पवारांच्या पायाखालची सतरंजी ओढून घेतली आणि उद्धव ठाकरेबद्दल जे विधान त्यांनी केलं होतं ना, तेच विधान त्यांना लागू पडलं. कारण अजितदादांनी जवळजवळ सुपडा साफ करत सगळेच आमदार ते घेऊन गेले. आता चांगली बाबाशी आहेत ही दोन मंडळी उभी राहिलीत, घाबरलेली नाहीत. लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळालं आहे. आता विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर किंवा त्याच्या अगोदरही एक महिनाभर एकूण 3 पक्षाच्या आघाड्या असल्यामुळे समोरचा उमेदवार कोण असेल, मग आपल्याला संधी मिळेल का, आणि ही संधी जर मिळणार नसेल, अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यापेक्षा एखाद्या पक्षात जाऊन आपण निवडणूक लढवावी असा विचार लोकांनी केला. म्हणजे नये मामू से नकटा मामू बेहतर अशी म्हणे ना, की त्यात या पद्धतीनं मग शरद पवारांची राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरेचा पक्ष असेल, अशी निवड अजितदादा गट असेल, शिंदे गट असेल, अशा मंडळींनी केली किंवा काही भाजपतल्या मंडळींनी केली. आता हे अर्ध्या हळकुंडाने पिवळे व्हायला लागलेत. त्यांना असं वाटायला लागलं की आमच्याकडेच आलेली ही भरती आहे, लोकांच्या मनात विश्वास वाढतोय आमच्याबद्दल, आणि म्हणून लोक आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. त्यांचं जर असं मत असेल तर ते एका वेगळ्याच नंदनवनात वावरत आहेत असं म्हणता येईल. कारण सिद्ध व्हायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी एखादा माणूस तुमच्या पक्षात आला, प्रत्येकाने आता घाई झाली आहे, आता तो काळ संपला की 5 वर्ष थांबा, पुन्हा बघू, पुन्हा तुम्हाला संधी आहेच ना वगैरे नाही. प्रत्येकाला वाटतं अभी नाही तो कभी नाही, मला आत्ता मिळालं पाहिजे. मग मिळणार नसेल तर माझे पर्याय वेगळे आहेत. त्याला कुठलाही पक्ष अपवाद नाही. अनेक जण आम्ही फार तत्ववेत्ते आहोत असं सांगणारे, विचाराशी आमची प्रामाणिकता आहे असे सांगणाऱ्या पक्षातले लोक देखील, जे वर्षानुवर्ष आमदार खासदार राहिले, ते देखील स्वतःवर वेळ आली की पक्ष सोडून जायला लागलेत. आणि आत्ता जे घडतंय ना, खरं म्हणजे गद्दारांना माफी नाही हे आपण विधान केलं होतं. आता आपण माफी देत आहोत म्हणजे आपण काय करत आहोत हे एकदा समजून सांगितलं पाहिजे ना. त्यांच्याकडे जे निष्ठावान मंडळी चिकटून होती त्यांना काय वाटेल, अरे काय की आम्ही जर गेलो असतो तर आम्हाला सन्मानाने परत घेतलं असतं आणि प्लस उमेदवारी दिली असती. त्यांच्याजवळ राहिलो ही चूक झाली का, आमच्या निष्ठेला हेच फळ आहे का, असे प्रश्न कार्यकर्त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होत आहेत. म्हणजे इतक्या गप्पा मारतात तत्वाच्या, उद्धव ठाकरे असू देत नाहीतर शरद पवार असू देत. भाजप म्हणजे वॉशिंग मशीन आहे, कोणी उठतं तिकडे जातं, मग त्यांच्यावरती आरोप धुवून गेले का वगैरे. मग आता तुम्ही ज्यांच्यावरती आरोप केले होते ना तुमच्याच पक्षातल्या लोकांवरती, गद्दार आहे, अमुक आहे, त्यांना सोडणार नाही, मग हे त्यांना प्रवेश दिला कसा ना, त्यांना प्रवेश देण्याचं कारण काय हे तर एकदा सांगितलं पाहिजे ना. म्हणजे इंदापूरमध्ये हर्षवर्धन आले शरद पवारांच्या गटात. आता शरद पवारचं प्रेम होतं म्हणून ते आले का, त्यांना महायुतीत अडचण होत होती. दत्ता भरणे तिथं अजितदादा गटाकडचे आमदार होते आणि तिकीट त्यांनाच द्यावं लागणार होतं. आपल्याला तिकीट मिळत नाही म्हणल्यानंतर त्यांनी पक्ष घेतला आहे, पक्षात प्रवेश घेतला आहे. भले ते नाटक करोत, आपण प्रवेश घेऊ, मला उमेदवारी द्यायची की नाही ते ठरवतील, सांगतील ते काम मी करू. अरे एवढा जर उदार असेल मग इकडेच करायचं की सांगतील ते काम, तिकडे कशाला जायचं.
असे मंडळी आहेत आणि त्यांना उमेदवारी दिली जाईल, तुम्ही द्या, तुमचे धोरणं तुम्ही ठरवा, पण लोकाला मूर्ख बनवू नका ना. तुम्ही जे इशारे दिले होते ना की आम्ही गद्दारांना माफ करणार नाही, ते एकदा आता निवडणुकीच्या समोर सांगा ना की आम्ही माफ का केलं, त्यांना पुन्हा प्रवेश का दिला. एक, आमच्याकडे माणूस नव्हता म्हणून प्रवेश दिला. तो माणूस योग्य होता परंतु तो आमच्यावर नाराज होऊन घेतला, आम्ही त्यांची नाराजी कमी केली आणि त्याला परत घेतलं. असं जे काही तुम्हाला सांगायचं ते सांगा. आता तत्त्वाच्या गोष्टी कुठल्याही पक्षाने बोलण्याची गरज नाही, कारण त्यावरती कोणी आता विश्वासच ठेवणार नाही. कारण शौचव्य खाके बिल्ली चली हज को या पद्धतीचाच सगळ्यांचा कारभार आहे. सगळं करायचं आणि मी तत्वासाठी, ध्येयासाठी, गोरगरिबांच्या कल्याणासाठी म्हणून प्रवेश करतो आहे. अरे हे आता असले विधानं लोकांना पाठ झालेत. सरळ सरळ सांगणार, बाबा मला तिकीट मिळत नव्हतं, माझी अडचण होती म्हणून मी या पक्षात आलो. म्हणजे हा पक्ष काही फार भारी आहे म्हणून आलो असं नाही, कुठला तरी एक पक्ष पाहिजे होता, कुठलं तरी एक लेबल पाहिजे होतं आणि त्यामुळे मी निवडणुकीसाठी हा पक्ष प्रवेश करतो आहे. आत्ता हे एवढ्या ज्या कोलांटुड्या सुरू आहेत ना, बघा, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आणि उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत 29 तारखेपर्यंत या कोलांट्या उड्या अशाच राहणार आहेत. तिकीट नाही दिलं की कुठं ना कुठं उभं राहायचं असतं. काही जणांना तर निवडणूक लागली की अंगात की नाही स्फुरण चढतं, हलकी वाजली की बस त्याच्या अंगातच येतं. तसे अंगात आलेले जे पैलवान आहेत तेही उड्या मारायला सुरू करतील आणि ही मंडळी, ही मदारी जी आहेत ना बसलेली, सगळ्याच्या राजकीय पक्षाचे प्रमुख हे मदारी आहेत आणि हे नाचवतात. योग्य वेळी आपण त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा हे यांना चांगलं माहिती असतं. त्यामुळं तत्त्वज्ञान वेगळं आणि व्यवहार वेगळा असं स्पष्ट सांगा. मतदारांची दिशाभूल करू नका आणि तुम्ही म्हणजे कोणीतरी वरून पडलेले तत्त्ववेत्ते आहात. परमेश्वरांनीच तुम्हाला खास या जमिनीवर पाठवलं आहे. एक राजकीय पक्ष काढा आणि लोकांना दिशा द्या. अशा आविर्भावात कोणीही बोलू नये, कारण आता लोकांना कळतं आहे. तुम्ही लोकांना एकदा मूर्ख बनवू शकाल, वारंवार लोकांना मूर्ख बनवता येत नाही. लोकशाही आता प्रगल्भ होत चालली आहे. नव्या पिढीला पण राजकारण कळायला लागलं आहे आणि त्यामुळे बोलायचं वेगळं आणि करायचं वेगळं, खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे, हे आता लोकांना चांगलं कळतंय. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.